यानंतर सोलापुरातून एक आत्ताच बातमी हाती येते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं सोलापुरात दहन करण्यात आलेलं आहे आणि या प्रकरणी 25 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। संभाजी महाराज यांच्याबद्दल कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक विधान केलेलं होतं आणि या विधानाविरोधात हा प्रक्षोभ आता बघायला मिळतोय। सोलापुरात राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय। शिवकुमार पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। शिवकुमार, अजून काय काय घडलंय, काय तपशील? रेश्मा, संभाजी आरमारचे सोलापुरातले कार्यकर्ते ते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत। आज धर्मवीर संभाजी चौकामध्ये त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे। काल फेसबुकवरून राज ठाकरे यांनी जे विधान केलेलं होतं की संभाजी महाराजांच्या बद्दलचं, त्याबद्दल संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा असंतोष दिसून आला। संभाजी आरमारचा असा दावा आहे की राज ठाकरेंनी संभाजी महाराज हे मोगलांना जाऊन मिळालेले होते आणि शिवाजी महाराज आयुष्यभर मोगलांशी लढले, परंतु संभाजी महाराज मात्र मोगलांना जाऊन मिळाले, हे जे वक्तव्य केलं हे त्यांना पटलेलं नाही आणि त्यांच्या दाव्यानुसार राज ठाकरेंचा हा जो हे जे वक्तव्य आहे ते आक्षेपार्ह आहे आणि त्याच विरोधात आज आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। संभाजी चौकात आज 12 वाजता हे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं आणि सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। निश्चित शिवकुमार, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।